छत्रपती शिवाजी महाराज की जय। सगळं फिरलोय राजस्थान, पण जेवढी मजा या सह्याद्री तर या किल्ल्यावर आहे ना, एवढी मजा कुठंच नाही. म्हणजे हा आनंद स्वर्ग सुखाचा आनंद. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी रितू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विदर्भाची रितू. मी आज आहे रायगडमध्ये. कालचा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल की मी मुंबईवरून बाय बाईक रायगडपर्यंत आलेली आहे आणि मी रायगडमध्ये हिरकणीवाडीमध्ये मुक्काम केलेला होता. आणि माझी आजची जी दिवसाची सुरुवात आहे तर ही रायगडाच्या दर्शनाने झालेली आहे. म्हणजे मी जिथे रूम केलेली आहे तर तिथून रायगडाचा व्ह्यू इतका सुंदर दिसतो, मी तुम्हाला आता दाखवतेच. पण त्याआधी मी तुम्हाला सांगते की हिरकणीवाडीपासून रायगडाकडे जाण्याचा जो रस्ता आहे हा साधारणतः 1 किलोमीटर आहे. सो आपण तिथपर्यंत आता गाडीने जाणार आहे आणि तिथं पार्किंगसाठी सुद्धा व्यवस्था आहे. तर आमची बाईक आम्ही तिथंच ठेवू आणि त्यानंतर आम्ही पायऱ्या चढत आम्ही रायगडावरती जाणार आहे. आम्ही रोपवेने जाणार नाही आहे, कारण की मी ठरवलेलं होतं की रायगडाला जायचं तर आपण पायीच जायचं. चला तर मग आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. पण त्याआधी मी तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवते, तुम्ही बघून घ्या. मित्रांनो, हे आहे माऊली निवास, ज्या ठिकाणी आम्ही स्टे केला होता. आणि या रूमचं भाडं आहे 1000 रुपये पर डे. हिरकणीवाडीमध्ये बऱ्याचशा चहा आणि नाश्ता करता हॉटेल्स आहेत, तर तुम्ही नाश्ता करून सुद्धा गडावर जाऊ शकता. आम्ही मस्तपैकी नाश्ता करून गडाच्या दिशेने निघालो. मित्रांनो, गडाकडे जाताना आम्हाला वाटेतच ह्या ताकावाल्या ताई दिसल्या. ह्या ताई गडावरती रोज ताक विकायला जातात. आम्ही आधी ठरवलं होतं की आपल्याला चित्त दरवाजाने जायचं आहे, पण या ताईशी बोलल्यानंतर ह्या ताई बोलल्या की चला मी तुम्हाला एका शॉर्टकट रस्त्याने वरती नेते. आणि त्यानंतर आम्ही या ताईसोबत जायला निघालो. मित्रांनो, हा जो शॉर्टकट रस्ता आहे तर हा हिरकणीवाडीतून थोडं समोर आल्यानंतर आपल्याला हा रस्ता दिसतो. मित्रांनो, ही गडावर जाण्याची जी वाट आहे तर ही थोडीशी खडतर आहे, कारण की रस्त्यामध्ये बरेचसे दगड पडलेले आहेत आणि झाडझुडपं सुद्धा खूप सारे आहेत. जर तुम्हाला ही वाट माहिती असेल प्रॉपरली तरच या रस्त्याने या, किंवा असा व्यक्ती तुमच्यासोबत असेल ज्याला ही वाट माहिती आहे तरच तुम्ही या रस्त्याने या, नाही तर या रस्त्याने येऊ नका. सरळ सरळ तुम्ही चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजाने वरती जाऊ शकता. मित्रांनो, या ताई रोज गडावर एकट्या पायी जातात आणि तेही या शॉर्टकट मार्गाने. आम्ही त्यांच्याच मागे आलो, त्यामुळे चला तुम्हाला शॉर्टकटने नेतो. मित्रांनो, जवळपास अर्धा पाऊण तास चालल्यानंतर मी तर सध्या वरती पोहोचलेली आहे. आणि वरती पोहोचल्यानंतर तुम्ही हा समोरचा नजारा बघू शकता. किती सुंदर असं दृश्य आहे. ढगांची पांढरी शुभ्र अशी चादर पसरलेली आहे आणि त्यात सध्याच पाऊस पडून गेलेला असल्यामुळे ही जी हिरवळ आणि जे सध्या वातावरण तयार झालेलं आहे हे खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही जर तिथून सुरुवात केली, त्याच्या गाड्या दिसत आहेत ना, तिथून साधारणतः तुम्हाला इथपर्यंत यायला 500 पायऱ्या आहेत. आणि हा जो खाली रस्ता तुम्हाला दिसत आहे तर हा आहे नाणे दरवाजाचा. म्हणजे तुम्ही ज्या गाड्या उभ्या दिसत आहे तिथून सरळ एक रस्ता समोर येते आणि तिथून नाणे दरवाजा आहे. म्हणजे नाणे दरवाजासाठी वाट आहे. तर ही जी वाट आहे ही नाणे दरवाजाकडे जाते आणि ही जी वाट आहे मी जिथं आहे तर ही जाते महादरवाजाकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव. कुठून आलात? सांगली. सांगली. आम्ही प्रॉपर तामिळनाडू मध्ये असतोय, कोइंबतूर मध्ये. अच्छा. आम्ही प्रत्येक वर्षी सह्याद्री मध्ये येतो. आणि हा एक दुबई मध्ये सीमॅन आहे. बघा मित्रांनो, दुबईवरून सुद्धा लोक रायगड पाहायला येत आहेत. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, नक्कीच रायगडाला भेट द्यायला हवी. आणि यांना विचारते मी की तुम्हाला कसं वाटलं रायगडावर येऊन? हा ना, आता मी तुम्हाला सांगतो. आम्ही काश्मीर फिरलो, श्रीनगर म्हणजे हिमाचल, परत लडाख सगळं फिरलोय, राजस्थान. पण जेवढी मजा या सह्याद्री तर या किल्ल्यावर आहे ना, एवढी मजा कुठंच नाही. म्हणजे हा आनंद स्वर्ग सुखाचा आनंद आहे. खूप छान म्हटलं ऐकून. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये रायगड हा खूपच सुंदर दिसतो. पावसाळा सुरू झाला की रायगडाचं रूपच बदलून जातं. जणू निसर्गाने हिरव्या रंगाचा शालू गडावर चढवलाय आणि
त्याच्यावर सजवलेले मोत्यांचे पांढरे धबधबे. गडांच्या तटामधून कोसळणारे हे धबधबे जणू इतिहासाच्या भिंतीवर वाहणाऱ्या श्रद्धेच्या सरी आहे. कधी एखाद्या वळणावर अचानक समोर येणारा तो आवाज, कधी झाडांच्या आडून डोकावत नजरेला भिडणारा तो शुभ्र प्रवाह. हे धबधबे फक्त पाणी नाहीत, त्यातून वाहतोय शिवरायांच्या गडाचा चैतन्य शक्तीचा झरा. त्या प्रत्येक थेंबात एक कहाणी आहे, शूरवीरांची, स्वराज्याची आणि निसर्गाच्या अमर सौंदर्याची. कधी एखाद्या उंच कड्यावरून कोसळणारा, तर कधी एखाद्या छोट्याशा वाटेवर पायाशी खेळणारा. हा पावसाळी गड म्हणजे निसर्ग आणि इतिहासाचं सुंदर गान आहे. मित्रांनो, जर रायगडावरती येत असाल तर तुमच्या सोबत खाण्यासाठी काही पदार्थ तसेच पाण्याची बॉटल ही सोबत ठेवावी. आणि जी बॉटल आहे तर ती आजूबाजूला न टाकता तुमच्या बॅगमध्ये खाली घेऊन जा, कारण की गडावरती कचरा करू नका. आणि मी हे यासाठी सांगितलं कारण की गडावरचे जे दुकान आहेत तर ते बंद झालेले आहेत. त्याचं कारण असं की रायगड हा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे इथचे जे शॉप आहेत तर हे बंद केलेले आहेत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपण पोहोचत आहे रायगडाच्या महादरवाजाजवळ. रायगड किल्ल्याचे मुख्य आणि भव्य असे प्रवेशद्वार. या दरवाजाजवळ पोहोचताच आपल्याला आपण इतिहासाच्या प्रवाहात प्रवेश करतोय असं वाटतंय. समोर आपल्याला दोन भव्य अशी बुरुज दिसत आहेत आणि त्यामधून जाणारी ही अरुंद पण मजबूत अशी वाट. या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं प्रवेशद्वार उघडलं होतं. पावसात भिजलेला हा दरवाजा आजही तसाच भक्कम उभा आहे, जणू स्वराज्याची पहारेकरी भूमिका आजही तो निभावत आहे. त्याच्या भिंतीवर आजही बघा पावसाचे थेंब थांबतात, पण इतिहासाचे थेंब मात्र सतत वाहत राहतात. मी आता पोहोचलेली आहे महादरवाजाजवळ. इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. तुम्ही दरवाजा बघू शकता, गोमुख आकाराचा आहे. म्हणजे साधारणतः जर शत्रू आले तर शत्रूला इझिली दरवाजा दिसत नाही, म्हणजे असं फिरून यावं लागते. तुम्ही बघितलं असेल आधी. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समजते की समोर दरवाजा आहे. आणि तुम्ही हा बघू शकता कसा बनवलेला आहे. म्हणजे याचा जो आकार आहे तर वरती हा आतमध्ये गेलेला आहे. म्हणजे शत्रू आला तर शत्रूला वरचं दिसणार नाही, पण वरच्या मावळ्यांना खालचे शत्रू दिसतील. अशा प्रकारचा हा दरवाजा बनवलेला आहे. मित्रांनो, रायगडाचा हा दरवाजा केवळ दिसायलाच भव्य नाही, तर त्याची सुरक्षा यंत्रणा म्हणजे लॉक सिस्टीम देखील अफलातून आहे. तुम्ही बघू शकता या दरवाजाची कडी किती मजबूत आहे. या दरवाजाला आतून बंद केल्यावर तो सहजासहजी उघडणं अशक्यच होतं. यामध्ये लोखंडी पत्रे आणि खिळे बसवलेले असायचे, जे दुश्मनाच्या हल्ल्यापासून गडाला सुरक्षित ठेवायचे. इतकंच नाही तर या दरवाजामागे दुहेरी सुरक्षा रचना सुद्धा होती. ही यंत्रणा महाराजांनी विचारपूर्वक तयार केली होती, कारण त्यांच्यासाठी गड हा फक्त वास्तू नव्हता, तो होता स्वराज्याचा किल्ला, ज्याचं संरक्षण हे त्यांच्या धोरणाचं पहिलं पाऊल होतं. मित्रांनो, आज जिथं आपण उभे आहोत तो किल्ला कधी काळी रायगड नव्हता. त्याचं नाव होतं रायरी. याच ठिकाणी एकदा जावळीचा प्रमुख यशवंतराव मोरे शिवरायांच्या रोषापासून पळून येऊन लपला होता. छत्रपती शिवरायांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेला खजिन्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली. मित्रांनो, तुम्ही जे समोर बघत आहे तर हे आहेत जय आणि विजय बुरुज. आपण जिथून महादरवाजातून आतमध्ये आलो तर ते वाले बुरुज आहे ते. मित्रांनो, ह्या आहेत जय विजय तोफा आणि ह्या ज्या तोफा ह्या दोन्ही त्या बुरुजांवरच्या आहेत. आधी आपण जे बुरुज बघितले तुम्ही बघू शकता किती अजून पण जशा तशा आहेत. म्हणजे याला अजून झीज सुद्धा लागलेली नाहीये. मित्रांनो, गडावरती थोडं समोर चालत आल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला एक टाकी दिसते. त्यावर हनुमानाची सुबक अशी मूर्ती आहे. हे आहे हनुमान टाके. येथे 3 पाण्याचे टाके आहेत. या टाक्यांमधील पाणी वर्षभर टिकतं आणि आजही अनेक ट्रेकर्स, पर्यटक याच टाक्यांमधून पाणी भरतात. पावसाळ्यात तर हे टाके भरून वाहायला लागतात. जणू गडाचं हृदय उफाळून आलंय असा भास होतो. महाराजांनी गडावर पाण्याची व्यवस्था किती विचारपूर्वक केली होती याचं हे ठळक उदाहरण आहे. युद्धाच्या काळात वेढा पडलेला असतानाही गडावर स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा स्रोत कायम होता. थोडं समोर चालत आल्यानंतर उजव्या हाताला पहिला तलाव लागतो, तर हा आहे हत्ती तलाव. या तलावातील पाण्याचा वापर हत्तींना आंघोळीसाठी आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग केला जायचा. आता आपल्याला समोर जे दिसत आहे तर हे आहे रायगडाचं एक अत्यंत पवित्र आणि रक्षणात्मक स्थान म्हणजे श्री शिरकाई देवीचं मंदिर. शिरकाई देवी ही गडावरची मुख्य देवता आहे. शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीचं नाव शिरकाई पडल्याचे सांगितले जाते.
मंदिराच्या चारी बाजूला आपल्याला तटबंदी पाहायला मिळते आणि मंदिराच्या पाठीमागे एक सतीशिळा दिसते. ही महाराजांची तिसरी पत्नी पुतळाबाई यांची सतीशिळा आहे. महाराजांचे निधन झाल्यावर पुतळाबाई सती गेल्या होत्या. रायगडावर कोणताही समारंभ करण्यापूर्वी या शिरकाई देवीची पूजा केली जाते आणि देवीचा गोंधळ सुद्धा केला जातो. मित्रांनो, शिरकाई देवीचं दर्शन घेऊन थोडं समोर चालत आल्यानंतर आपल्याला समोर जी जागा दिसत आहे तर ती आहे होळीचा माळ. आणि होळीच्या माळाच्या समोर म्हणजेच डाव्या बाजूने आपल्याला जी जागा दिसत आहे तर ही आहे बाजारपेठ. मित्रांनो, रायगड किल्ल्यावर राजधानी साजेशा अशा ज्या असंख्य वास्तू आहेत त्यापैकी एक वास्तू म्हणजे किल्ल्यावरील बाजारपेठ. या बाजारपेठेमध्ये कधी काळी गळगळून आवाज घुमायचे. सौदे होत असत. वस्तूंची देवाणघेवाण आणि स्वराज्याच्या धडपडीतून निर्माण झालेली ही आर्थिक चैतन्याची जागा आहे. किती शांतता आहे ना आज इथे. पण थोडे डोळे मिटा आणि इमॅजिन करा आणि आवाज ऐका. इकडून कोकणातलं मीठ, तिकडून घाटमाथ्याचं धान्य आणि समोर व्यापाऱ्यांच्या खरेदी विक्रीचे आवाज. असं तुम्ही या ठिकाणी येऊन स्वतः इमॅजिन करून बघा. तुम्हाला खरंच असं फील होईल की इथं खरंच त्यावेळेस किती मोठी बाजारपेठ भरत असेल. आज जरी फक्त शांततेने भरलेली ही वेस आणि ह्या भिंती उरल्या असल्या तरी त्या प्रत्येक दगडात शिवकाळाचं व्यापारी आणि सामाजिक जीवन साठवलेलं आहे. मित्रांनो, या बाजारपेठेची रचना अशा प्रकारे केलेली आहे की दोन्ही बाजूंनी दुकाने आहेत आणि मध्ये एक प्रशस्त असा मार्ग आहे. बाजारपेठेत एका बाजूस 22 आणि दुसऱ्या बाजूस 22 अशी एकूण 44 दुकाने आहेत आणि ही दुकाने एकमेकांना एका भिंतीने जोडली गेली आहेत. सध्या या दुकानांच्या पायऱ्या आणि भिंती आपल्याला दिसून येतात. अनेक पर्यटक रायगड किल्ल्याच्या दर्शनास आल्यावर ही बाजारपेठ हमखास पाहतात. मित्रांनो, थोडं पुढे चालत आल्यानंतर या बाजारपेठेच्या एका दुकानाच्या भिंतीवर आपल्याला एक शिल्प पाहायला मिळते. हे शिल्प म्हणजे नाग शिल्प आहे. एका भव्य आयताकृती शिळेवर हे नागाचे शिल्प आपल्याला पाहायला मिळते. हा नाग फणा उभारलेला आणि वेटोळे सोडलेला आहे. या नागाचे जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केले तर तुम्हाला असं दिसून येते की या नागाच्या फण्यावर एकूण 7 मुखे आहेत आणि त्यामुळे हे शिल्प शेष नागाचे आहे असं स्पष्ट होते. मित्रांनो, बाजारपेठेमधून बाहेर पडल्यानंतर जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना आपल्याला बघा रस्त्यामध्ये काही वाड्यांचे अवशेष दिसत आहेत. तर त्यावेळेस अशा प्रकारचे वाडे इथे बांधण्यात आलेले होते. मित्रांनो, बघा आपल्याला समोर एक अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ दिसत आहे. तर हेच आहे जगदीश्वराचे मंदिर. जगदीश्वराच्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की आपण जर याला दुरून बघितलं तर हा जो वरती डोम दिसत आहे, डोमच्या या स्वरूपामुळे हे मंदिर पहिल्यांदा पाहणाऱ्याला असं मशिदीसारखं वाटतं. इतिहासकार सांगतात की ही रचना महाराजांनी मुद्दाम केली असावी, कदाचित शत्रूला भ्रमात टाकण्यासाठी. मित्रांनो, हे जगदीश्वराचे मंदिर या किल्ल्यावरील एक स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना आहे. हिरोजी इंदुलकरांची एक उत्कृष्ट अशी निर्मिती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अलोट भक्ती असलेले हे देवालय आहे. रायगडावर येणारा प्रत्येक शिवप्रेमी या देवालयामध्ये नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. जगदीश्वराचे मंदिर हे आयताकृती आहे आणि याला पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशांनी 3 दरवाजे आहेत. तर जगदीश्वराचा हा जो परकोट आहे तर याला 2 दरवाजे आहेत. यापैकी रायगडाच्या नगारखान्याची प्रतिकृती असलेला मुख्य दरवाजा हा पूर्वेकडे आहे आणि पूर्वेचा दरवाजा अत्यंत सुबक असून त्यावर कोरीव नक्षीकाम दिसून येते. आता आपण तो समोर बघणारच आहे. मंदिरासमोर एक सुंदर दगडी नक्षीकाम केलेला हा नंदी आहे. मंदिराचा परिसर हा 14,000 चौरस फूट इतका आहे. शिवमंदिराच्या गाभाऱ्यात जाताना पायरीवर असलेले यक्षमुख जगदीश्वराच्या पूर्व दरवाजावर स्पष्टपणे दिसून येते. अशी 2 यक्षमुखे दरवाजाच्या वरील बाजूस कोरली आहेत. मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला हनुमंतरायाचं दर्शन होते आणि त्यानंतर गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर गाभारा हा आपल्याला प्रशस्त असा पाहायला मिळतो आणि आतमध्ये महादेवाची सुंदर अशी पिंड आहे. मित्रांनो, श्री जगदीश्वराच्या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला समोर जो दिसत आहे तर हा आहे पूर्व दरवाजा आणि याच दरवाजामधून आपण थेट पोहोचतो एका अशा पवित्र ठिकाणी जेथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. मित्रांनो, ही केवळ समाधी नाही तर हे त्यागाचं, शौर्याचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. अखेरच्या श्वासानंतरही महाराज अडळपणे आपल्या रायगडावर आज विराजमान आहेत, ते याच ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी उभं राहिल्यानंतर आणि महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर खूप छान वाटतं आणि महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि या ठिकाणी उभं राहून आपण दूरवर जर नजर टाकली तर आपल्याला समोरच्या ज्या डोंगर रांगा दिसत आहेत तर त्यातून आपल्याला शिवरायांच्या सिंहगर्जनेचा आवाजही ऐकू येतो. ते सांगतात, स्वराज्य हे मनात असतं आणि त्यासाठी लढण्याचं बळ या मातीतूनच मिळतं. जर तुम्ही इथं आलात तर इथं 5 मिनिटं शांतपणे उभे राहा आणि डोकं झुकवा. बघा, तुम्हाला सुद्धा महाराजांची सिंहगर्जना नक्कीच ऐकू येईल.
मित्रांनो, आता आपल्याला समोर जो दरवाजा दिसत आहे तर हा आहे जगदीश्वराच्या मंदिराचा पूर्व दरवाजा. हा दरवाजा म्हणजे नगारखान्याची प्रतिकृती आणि या दरवाजाच्या एका पायरीवर लिहिलेला आहे सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. शिवाजी महाराजांनी रायगड बांधण्याची जबाबदारी ही हिरोजी इंदुलकरांकडे दिली होती आणि त्यांनी या रायगडाचं अतिशय उत्कृष्ट असं बांधकाम केलं आणि त्यांचं हे कौशल्य बघून शिवाजी महाराजांनी त्यांना म्हटलं की तुम्हाला जे हवं ते तुम्ही मागू शकता. त्यावेळेस हिरोजी इंदुलकर म्हणाले, महाराज मला दुसरं काही नको, फक्त रायगडाच्या एका पायरीवर माझे नाव लिहिलेले असावे, जेणेकरून आपले चरण त्या पायरीवर पडतील आणि मी धन्य होईल. मित्रांनो, हीच ती पायरी आहे ज्यावर लिहिलेले आहे सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. यातून हिरोजींचे महाराजांवरील निष्ठा आणि निस्सीम प्रेम दिसून येते. मित्रांनो, या दरवाजावर आणखीन एक शिलालेख आहे. हा शिलालेख रायगडाची महती सांगतो आणि या रायगडावर काय काय बांधकाम झालेले आहेत याविषयी सुद्धा यामध्ये माहिती आहे. जेव्हा तुम्ही महाराजांच्या समाधीजवळ दर्शनाकरता याल तर त्यावेळेस हा शिलालेख जरूर बघा. या शिलालेखामध्ये तुम्हाला 2 श्लोक पाहायला मिळतील. मित्रांनो, तुम्हाला समोर एक जागा दिसत आहे. तर याच जागेवरून शत्रूंना आणि राजद्रोह्यांना कडेलोट केले जायचे. या जागेला म्हणतात टकमक टोक. हे रायगडावरील टकमक टोक आहे आणि याच जागेवरून शत्रूंना खाली ढकलले जायचे. मित्रांनो, आपल्याला समोरची भव्य वास्तू दिसत आहे तर ही वास्तू म्हणजे रायगडाचा नगारखाना. हा फक्त दरवाजा नाही तर ही आहे स्वराज्याच्या वैभवाची पहिली झलक. हे आहे ते ठिकाण जिथून राजा रजवाड्यांचं आगमन होत असे, जिथून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पहिला निनाद घुमायचा. राजदूत असो, सरदार असो किंवा एखादा परदेशी पाहुणा, जेव्हा कोणीही रायगडावर यायचं तेव्हा अगदी इथूनच, याच नगारखान्यातूनच प्रवेश व्हायचा. पण फक्त प्रवेशच नव्हता होत तर इथेच नगाऱ्यांचा कडकडाट व्हायचा, ढोल ताशांचा निनाद व्हायचा आणि तोफांचा आवाज जो गडाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गरजायचा. असं म्हणतात, महाराज जेव्हा राजदरबारात येत तेव्हा नगारखान्यातूनच एक वेगळाच आवाज निघायचा. शिस्तबद्ध, भव्य आणि गगनभेदी आवाज, जो स्वराज्य चालून येतंय असं जगाला सांगणारा हा नगाऱ्याचा आवाज होता. आता आपल्याला समोर राजसभा दिसत आहे आणि महाराजांचे सिंहासन दिसत आहे. आता त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघूया. शिवाजी महाराज की जय. हर 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 महादेव. मित्रांनो, याच ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. तीच ही राजसभा. येथे 32 मनांचे सोन्याचे सिंहासन होते. या ठिकाणी इतिहास घडायचा नाही तर घडवला जायचा. ही आहे रायगडाची राजसभा किंवा राजसदर. याच जागी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसून संपूर्ण स्वराज्याचं प्रशासन चालवत होते. हजारो मावळ्यांच्या स्वप्नांची दिशा ठरवायची याच राजसभेत. इथे दररोज चालायच्या योजना, निर्णय, परिषदा, दंड निर्णय, पण त्या निर्णयामागे असायचा जनतेच्या कल्याणाचा विचार. कारण हे होते जनतेचे राज्य म्हणजे स्वराज्य. नक्की या आणि विजिट करा आणि बघा की किती सुंदर आहे आपलं महाराष्ट्र. थँक्यू. मित्रांनो, आपल्याला समोर जो तलाव दिसत आहे तर हा आहे गंगासागर तलाव. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा याच रायगडावर राज्याभिषेक संपन्न झाला होता. काशीचे गागाभट्ट हे महाराजांचा राज्याभिषेक त्यावेळेस करणार होते आणि त्यांनी या राज्याभिषेकासाठी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं आणि राज्याभिषेकानंतर जे उरलेलं पाणी होतं तर ते याच तलावात त्यांनी सोडलं होतं. या तलावाबद्दल असं सांगितलं जातं की या तलावातील पाणी 12ही महिने आटत नाही, असं या तलावाचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, राजदरबार आणि सिंहासनाच्या मागच्या बाजूस शिवकाळातील इमारतींच्या बांधकामाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, चला तुम्हाला आता रायगडावरची अशी रूम दाखवते की ज्या ठिकाणी शिवरायांच्या काळामध्ये गुप्त चर्चा व्हायची. तर बघा, हीच ती खोली आहे. हिला म्हणतात खलबतखाना. खलबत म्हणजे काय तर अत्यंत गुप्त गोष्टी. आणि या खोलीमध्ये जाण्याकरता हा पायऱ्यांचा मार्ग आहे आणि आतमध्ये आपल्याला एक रूम पाहायला मिळते. जर कोणतीही माहिती आणली किंवा जर कोणती मोहीम राबवायची असेल किंवा काही गुप्त गोष्टींची चर्चा करायची असेल तर ती याच रूम मध्ये केली जायची. तून आणलं त्याने 7 नद्यांचं पाणी, पण अभिषेकून जे पाणी उरलंय ना त्याच्यामध्ये, म्हणून त्याला तीर्थ गंगासागर म्हटले. जिथे हा दप्तरखाना सचिवालय ऑफिस आपल्या राजांचं
पलीकडे सदर शिवराय सदरेवरती बसायचे. रांगेमध्ये खिडक्या पाहतो आपण. राजांचे सोल्जर पहारेकडे इथून पहारा करायचे आणि तुम्ही त्या खिडकीतून खाली बघू शकता दरबार. मित्रांनो, आता आपल्याला समोर जी वास्तू दिसत आहे तर याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा अस्तित्वात होता. आपल्याला आता या वास्तूचे अवशेष पाहायला मिळत आहेत. तर याच ठिकाणी त्यावेळेस राजवाडा होता आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज वास्तव्यास होते. मित्रांनो, 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. हाच त्यांचा राहता वाडा होता आणि त्यांनी याच ठिकाणी देह ठेवला आणि छत्रपती शिवाजी महाराज रयतेला सोडून गेले. मित्रांनो, हे आहे शिवकाळातील न्हाणीघर म्हणजे स्नानगृह आणि हे आपल्याला राजवाड्याच्या मागच्या साईडने पाहायला मिळते. मित्रांनो, चला तुम्हाला आता अशी वास्तू दाखवते जिथे आपल्या स्वराज्याचा नाणे कारखाना होता. मित्रांनो, हीच ती खोली आहे जिला म्हणतात रायगडाची टाकसाळ. इथे तयार व्हायची महाराजांची स्वतःची नाणी म्हणजेच होन. स्वतःच्या राज्याचं स्वतःचं चलन त्यावर कोरलेलं असायचं. श्री राजा शिव म्हणजे स्वराज्याचं आर्थिक स्वातंत्र्य इथेच रुजलं होतं. मित्रांनो, आता मी ज्या वास्तूमध्ये आलेली आहे तर याला म्हणतात राणीवसा म्हणजेच राण्यांचे महाल. रायगडावरती आपल्याला 6 राणीवसा पाहायला मिळतात म्हणजे 6 महाल पाहायला मिळतात आणि यांची जी रचना आहे तर ही सर्व महालांची एकसारखीच आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या राहायच्या. मित्रांनो, या राणीवसामध्ये आपल्याला छोटा दरवाजा असलेली ही खोली दिसत आहे. तर या खोलीमध्ये आतमध्ये त्या काळातील शौचालय आहेत. मित्रांनो, राणीवसाच्या बाजूलाच आपल्याला ही शिवकाळातील धान्य कोठार पाहायला मिळतात. याच धान्य कोठारामध्ये त्यावेळेस धान्य साठवलं जायचं आणि या ठिकाणी खाली खोली आहे आणि आता सध्या सुरक्षेच्या कारणास्तव इथे जाळी बसवलेली आहे. मित्रांनो, या धान्य कोठाराच्या बाजूलाच आपल्याला अष्टप्रधानांचे हे वाडे दिसत आहेत. ह्या वाड्यांचे आता फक्त अवशेष राहिलेले आहेत आणि या अष्टप्रधानांच्या वाड्याच्या बाजूलाच आपल्याला मेना दरवाजा सुद्धा दिसतो. मित्रांनो, आता सध्या मी पोहोचलेली आहे रायगडावरील मनोऱ्याजवळ. मनोरे म्हणजेच काय तर यांना त्यावेळेस स्तंभ म्हणायचे. तर हे जे स्तंभ आहेत तर हे गंगासागर तलावाच्याच बाजूला आहेत आणि आपल्याला हे 2 इथे पाहायला मिळतात. तर असं सांगतात की हे त्यावेळेस 5 मजली होते. या मनोऱ्यांमध्ये खालच्या मजल्यावर जाण्याकरिता भुयारी मार्ग सुद्धा आहेत. तर चला आपण या भुयारी मार्गाने आता खाली जाऊया. मित्रांनो, या मनोऱ्यांचे जे छत आहेत तर हे आतमधून घुमट्याकृती आहेत आणि या मनोऱ्यांच्या आतमधून जर बाहेर बघितलं तर आपल्याला गंगासागर तलाव पाहायला मिळतो. आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो, या मनोऱ्यांचा फोटो आपल्याला इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये रायगड किल्ला म्हणून आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता मी सध्या उभी आहे पालखी दरवाजाजवळ. हा आहे रायगडाचा पालखी दरवाजा. या दरवाजामधून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पालख्या यायच्या. मित्रांनो, सध्या मी उभी आहे मेना दरवाजाजवळ. इथूनच आपल्याला रोपवेकडे जायचं आहे. येताना मी ट्रेकिंग करत आले पण आता खाली जाताना मला रायगडाच्या रोपवेचा सुद्धा अनुभव घ्यायचा आहे. मित्रांनो, रायगडावरच्या पूर्ण वास्तू आज आपण पाहू शकलो नाही पण जेव्हा पुढच्या वेळेस मी इथं येईल तर त्यावेळेस पूर्ण वास्तू पाहूनच जाईल. तुम्हाला सुद्धा रायगडावरती रोपवेने यायचं असेल आणि परत जायचं असेल तर 315 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि लहान मुलांकरता वय वर्ष 3 ते 9 पर्यंत 210 रुपये तिकीट आहे. आणि जर तुम्हाला रायगड रोपवेने फक्त रायगडावरून खाली यायचं असेल तर 215 रुपये पर पर्सन तिकीट आहे. मी तुम्हाला हे जे सगळे चार्जेस आहेत तर हे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा ते चेक करू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली तर हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.